A diagram is given like this. Here there is one resistance, here there is a, okay, here there is no resistance. First resistance is here, second resistance is here, then there is a center point, next resistance is at this point, next is here, next resistance is here, and next resistance is at this point. Okay, this is 4 ohm, this is 4 ohm, this is 8, this is 8, this is 8, and this is 8 ohm, and this arrangement is connected to a battery of 12 volt. So this is the diagram. तर क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, कॅल्क्युलेट करंट शोन बाय द एमीटर. सो हियर देर इज अ एमीटर. ओके, सो क्वेश्चन काय आहे, कॅल्क्युलेट करंट शोन बाय एमीटर. करंट शोन बाय एमीटर ए. आता त्याच्यासाठी काय करावं लागेल, दिस इज ऑफ 12 व्होल्ट, बॅटरी इज ऑफ 12 व्होल्ट. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अगोदर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करावा लागेल. ओके, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. आता इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स याचा कसा काढता येईल बघा. इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स कुठल्या दोन पॉईंट मधला काढला पाहिजे, तर पॉईंट ए अँड पॉईंट बी मधला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. ओके, आता हा जो पॉइंट आहे त्याला काय करतो मी, सी असं नाव देतो. मिड पॉइंट जो आहे तो सी पॉइंट देतो. आता इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स कसा काढणार बघा, पॉइंट ए, पॉइंट बी, आणखी एक मिड पॉइंट सी करतो. ठीक आहे. आता फर्स्ट 8 ओहम कुठं आहे, ए आणि सी च्या मध्ये आहे. ओके, हा सेकंड 8 कुठं आहे, तो देखील ए आणि सी च्या मध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा 4 कुठं आहे, त्याचं एक पॉइंट ए ला जोडलंय, दुसरं एंड जे आहे ते बी ला जोडलेलं आहे. ए आणि बी च्या मध्ये आहे कुठला, 4. त्याच्यानंतर हा 8 कुठं आहे, इकडे हे सगळे पॉइंट बी आले माहिती आहे ना, ऑल दीज आर बी, ऑल दीज आर पॉइंट्स ए. ठीक आहे. सो दिस इज 8, दिस इज 8. आता परत हा 8 जो आहे तो बी आणि सी च्या मध्ये आहे. बी आणि सी च्या मध्ये म्हणजे इथे येणार 8. परत हा जो 8 आहे तो देखील काय आहे, पॉइंट बी अँड पॉइंट सी याच्यामध्ये आहे, म्हणजे मला इथे काढावं लागेल हा 8. आता राहिला कुठला, हा 4. हा 4 कुठं आहे सांगा, ए आणि बी च्या मध्ये आहे ना, ए आणि बी च्या मध्ये, म्हणजे असा ए आणि बी च्या मध्ये असा बाहेर काढावा लागेल मला हा 4. आता सॉल्व कसं करायचं, सुरुवातीला हा 8 आणि 8 पॅरलल, 8 आणि 8 पॅरल म्हणजे किती होणार, याचा 4 होणार. हा 8 आणि 8 पॅरलल म्हणजे याचा किती होणार आहे, 4 होणार. 4 आणि 4 सिरीज मध्ये म्हणजे किती होणार आहे, परत मिडलला 8 येणार. सो मिडलला 8 येणार, वर 4 येणार, आणि खाली देखील काय येणार आहे, 4 येणार आहे.
आणि या सगळ्याचा इक्विव्हॅलंट. सो 1/rp इज इक्वल टू 1/4 प्लस 1/4 प्लस 1/8. म्हणजे 2/8 2/8 प्लस 1 म्हणजे 5/8. सो इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आरपी येणार आहे तुमचा 8/5 ओहम. हा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स कसा आला लक्षात आलं का या डायग्राम नुसार? आणि देअरफॉर आता करंट, टोटल करंट म्हणजे टोटल व्होल्टेज डिवायडेड बाय द रेझिस्टन्स. टोटल व्होल्टेज किती आहे 12 डिवायडेड बाय रेझिस्टन्स म्हणजे 5/8 होणार. ओके, सो आन्सर येणार आहे 15/2 म्हणजे 7.5 एम्पियर इज द आन्सर. ओके, बरोबर आहे ना? काय कुठे मिस्टेक झाली आहे बघा? एनी मिस्टेक? इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स 8/5 येणार ना? कारण बुक मध्ये इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती काढलाय माहितीये का? इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स 4/5 काढलाय. आपला 8/5 आलाय. त्यांचा बुक मध्ये इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स 4/5. कुणाचं चुकलंय बघा, आपण सोडवलेलं बरोबर आहे का? इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स 8/5 आला आणि त्याच्यावरून मग करंट आला 7.5 एम्पियर. ओके, सो बुक मध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चुकलेला आहे. ठीक आहे, सगळ्यांच्याकडे बुक असेल डीसी पांडे, आहे ना? आहे. हा, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मग या प्रॉब्लेम मध्ये कुणाला डाऊट असेल तर विचारा. इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स अगोदर तुम्हाला व्यवस्थित काढता आला पाहिजे. ही जी अरेंजमेंट आहे या अरेंजमेंटचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स कसा काढला लक्षात आलं का? पुन्हा रिपीट करावं लागेल? हा, नेक्स्ट फाइंड द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू. आणखी काही कॉम्बिनेशन दिले, त्याचे इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स फाइंड आउट करायचे. बघा, आता नेक्स्ट अरेंजमेंट या पद्धतीनं आहे. Resistances are like this. One resistance is here, another is here. In this way there are resistances. Resistances are 4R, 4R, 2R, 2R. This is capital R, this is capital R.
4R and 4R. So this is point P and this is point Q. Find the equivalent resistance between P and Q असा क्वेश्चन आहे. P and Q. ठीक आहे. ओके, आता इथे एक थोडीशी वेगळी मेथड आहे, ती मी तुम्हाला सांगतो. आणि इथे वेगळी मेथड काय लक्षात घ्या, काही वेळेला इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे रेझिस्टन्सचं सर्किट जे आहे ते सिमेट्रिक दिलेलं असतं. ओके, सिमेट्रिक. आता सिमेट्रिक कसं असणार आहे, तर ते दोन पद्धतीनं सिमेट्रिक असू शकतं. एक म्हणजे अलॉंग लाईन PQ, म्हणजे अक्रॉस PQ इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढलेला असेल तर तिथं दोन लाईन येतात, अलॉंग लाईन PQ आणि परपेंडिक्युलर टू PQ. तर इथं अलॉंग द लाईन PQ पण सिमेट्रिक आहे, कारण PQच्या वर जसं कॉम्बिनेशन आहे तसंच खाली आहे. त्याच पद्धतीनं म्हणजे हे PQच्या वर जसं कॉम्बिनेशन आहे तसंच खाली कॉम्बिनेशन आहे. सो अलॉंग लाईन PQ पण सिमेट्रिक आहे. आणि त्याचबरोबर हे जे सर्किट आहे ते सपोज दिस इज पॉइंट P, दिस इज पॉइंट Q, तर PQ ला परपेंडिक्युलर लाईन जर काढली तर या लाईन भोवती देखील काय आहे, सिमेट्रिक आहे. ओके, अबाउट परपेंडिक्युलर टू PQ. ओके, PQ ला परपेंडिक्युलर देखील सिमेट्रिक आहे. अलॉंग PQ पण सिमेट्रिक आहे. ओके, म्हणजे ही जर मी लाईन ड्रॉ केली, लक्षात घ्या, तर या लाईनला परपेंडिक्युलर पण, कारण या लाईनच्या ही जी लाईन आहे या लाईनच्या लेफ्ट हँड साईडला पण जसं कॉम्बिनेशन आहे तसं राईट हँड साईडला पण कॉम्बिनेशन आहे. आता एखादं जर सर्किट सिमेट्रिक असेल आणि परपेंडिक्युलर टू PQ सिमेट्रिक असेल, बघा मी काय सांगतोय व्यवस्थित लक्ष द्या. एखादं सर्किट, इलेक्ट्रिक सर्किट जर काय असेल, सिमेट्रिक असेल आणि परपेंडिक्युलर टू PQ सिमेट्रिक असेल, तर त्या परपेंडिक्युलर वर असणारे सगळे रेझिस्टन्सेस काढून टाकायचे. हा एक रूल आहे. बघा मी रूल काय सांगतोय, म्हणजे इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढण्यासाठी आपल्या टेक्स्टबुक मध्ये किंवा DC पांडेमध्ये काही टेक्निक दिलेली नाहीये, ती टेक्निक तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जर परपेंडिक्युलर टू PQ जर सर्किट सिमेट्रिक असेल तर त्या लाईनवरचे रेझिस्टन्सेस काढून टाकायचे. म्हणजे कुठला रेझिस्टन्स काढून टाकणार मी, हा रेझिस्टन्स, ओके, हा रेझिस्टन्स आणि हा रेझिस्टन्स जो आहे तो मी काढून टाकणार आहे. आणि हे दोन म्हणजे कधी आणि कुठले रेझिस्टन्स काढून टाकायचे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके, पहिली गोष्ट म्हणजे PQ ला परपेंडिक्युलर लाईन जी आहे त्या परपेंडिक्युलर लाईन भोवती ते सिमेट्रिक आहे का बघा. म्हणजे P कडे जसं कॉम्बिनेशन आहे तसं Q कडे कॉम्बिनेशन आहे का बघा. ओके, आणि त्या परपेंडिक्युलर लाईनवर म्हणजे PQ ला परपेंडिक्युलर लाईनवर असणारे जे रेझिस्टन्सेस आहे ते काढून टाका. ते रेझिस्टन्सेस जर काढून टाकले तर हे सर्किट मग काय होणार आहे, सिम्प्लिफाईड होणार. कसं होणार, आता मग इथं 4R आणि 4R सिरीज मध्ये येणार. ठीक आहे, मधलं काढून टाकल्यानंतर हे 2R आणि 2R देखील काय होणार आहे, सिरीज मध्ये येणार. आणि परत 4R आणि 4R देखील काय होणार आहे, सिरीज मध्ये येणार. झालं. ओके, सो दिस इज अ व्हेरी सिम्प्लिफाईड कॉम्बिनेशन झालेलं आहे. असं येणार सर्किट हे. आता 4R आणि 4R किती होणार आहे इक्विव्हॅलंट, हे 8R होणार. इथं 2R चं इक्विव्हॅलंट किती होणार, 4 स्मॉल r होणार. आणि 4R चं इक्विव्हॅलंट किती होणार, 8R होणार आहे. आता हे तिघे पॅरल आहेत, त्याच्यामुळं 1/RP इज इक्वल टू 1/8R प्लस 1/8R प्लस 1/4R. म्हणजे 1/8R प्लस 1/8R म्हणजे 2/8R होणार. 2/8R म्हणजे 1/4 कॅपिटल R प्लस 1/4 स्मॉल r. त्याच्यामुळं याचं जर इक्विव्हॅलंट काढलं तर 1/4 कॉमन येईल. 1/R प्लस 1/R म्हणजे काय होणार, 1/R प्लस 1/R म्हणजे R प्लस R अपॉन RR, क्रॉस मल्टिप्लिकेशन, R प्लस R अपॉन RR. सो RP ची व्हॅल्यू येणार आहे तुमची, RP इज इक्वल टू 4 कॅपिटल R स्मॉल r डिवायडेड बाय कॅपिटल R प्लस स्मॉल r.
सो दिस इज युअर आन्सर. सो या सर्किटचं म्हणजे असे भरपूर सर्किट आहेत, हे तुम्हाला अनेक वेळा प्रॅक्टिस करूनच लक्षात ठेवावे लागतील. तर मी काय सांगतोय हे तुम्हाला लक्षात येते का? या प्रॉब्लेम मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? परत आणखी असंच एक सर्किट आहे, लक्षात घ्या. रेजिस्टन्सेस बघा, सगळे असे रेजिस्टन्सेस आहेत. किंवा एक मिनिट, पुन्हा डायग्राम ड्रॉ करतो मी. This is point A and this is point B. तर इथं काय सांगितलंय, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स, सगळे रेजिस्टन्सेस जे आहेत ऑल रेजिस्टन्सेस आर 2R असं म्हटलेलं आहे. ऑल रेजिस्टन्सेस आर 2R, सगळे रेजिस्टन्स 2R चे आहेत. तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती येणार आहे? आता पुन्हा एकदा बघा, ही डायग्राम देखील अलॉंग AB पण सिमेट्रिक आहे, कारण AB च्या वर जसं आहे तसं AB च्या खाली आहे. तसं AB ला परपेंडिक्युलर म्हणजे लेफ्ट हँड साईडला, म्हणजे A साईडला जसं कॉम्बिनेशन आहे तसंच B साईडला कॉम्बिनेशन आहे, म्हणजे सिमेट्रिक आहे. ठीक आहे. आता परपेंडिक्युलर टू AB जर सिमेट्रिक असेल तर त्या परपेंडिक्युलर लाईनवर म्हणजे या लाईनवर असणारे रेजिस्टन्सेस काय करायचे सांगितलंय मी, मेथड काढून टाकायची. सर्किट सिमेट्रिक असलं की काय करायचं, अगोदर कुठले रेजिस्टन्सेस काढून टाकता येतात ते अगोदर विचार करायचा. ही सगळ्यात पहिली स्टेप आहे. काय सांगितलं लक्षात येते का? एखादं सर्किट सिमेट्रिक असेल, ते अलॉंग AB पण असू शकतं सिमेट्रिक, किंवा परपेंडिक्युलर टू AB पण सिमेट्रिक असू शकतं. लक्षात आहे ना, येते ना? अलॉंग AB म्हणजे या लाईनच्या वर जसं आहे तसं काय आहे, या लाईनच्या खाली पण आहे. तसं परपेंडिक्युलर टू AB म्हणजे काय असणार आहे, ही जी लाईन आहे फॉर एक्झाम्पल XY लाईन कशी आहे, दॅट इज परपेंडिक्युलर टू AB आहे, आणि XY च्या लेफ्ट हँड साईडला जशी अरेंजमेंट आहे तशीच राईट हँड साईडला आहे. ओके. तर कुठले रेजिस्टन्सेस काढून टाकणार सांगा जरा मला, कुठले दोन रेजिस्टन्सेस काढून टाकणार? रेजिस्टन्सला नेमिंग करतो मी, 1 2 3 4 5 6 7 8.
कुठले दोन रेजिस्टन्सेस मी काढून टाकू शकतो. हा करेक्ट. तर 6 नंबर आणि 8 नंबर काढून टाकू शकतो. आणि 6 आणि 8 जर काढून टाकले तर मग ही सिम्प्लिफाईड अरेंजमेंट होणार. म्हणजे हे काढायचं झालं सर्किट आता ए आणि बी पॉइंट. ठीक आहे, 6 आणि 8 जे आहे ते मी कॅन्सल आउट करणार आहे. आणि त्याच्यामुळं सुरुवातीला हे वरचे दोन म्हणजे 4 आणि 3 असे हा 4 नंबर आणि 3 नंबर जे आहेत ते सिरीज मध्ये येणार ना, ए टू बी. त्याच्यानंतर 5 नंबर आणि 7 नंबर देखील सिरीज मध्ये येणार. 5 नंबर आणि 7 नंबर मध्ये ए टू बी. आणि 1 आणि 2 देखील काय येणार, ए टू बी च्या मध्ये सिरीज मध्ये येणार. ठीक आहे. आणि सगळे रेजिस्टन्सेस 2R आहे असं म्हटलंय, बरोबर आहे ना. मग 2R आणि 2R चा इक्विव्हॅलंट किती होणार सांगा, 4R. इथं पण 4R आणि इथं पण 4R. 2R प्लस 2R 4R, 2R प्लस 2R 4R, 2R प्लस 2R 4R. आणि या सगळ्याचं पॅरलल मध्ये म्हणजे 4R/3 is the equivalent resistance in this case. 4R/3. 4R पॅरल मध्ये. डीसी पांडे मध्ये मिस्टेक केली आहे बघा, 4R पॅरल मध्ये दिले. इक्विव्हॅलंट मग काय येणार आहे, 4R/3 यायला पाहिजे, तर त्यांनी 2R/3 केलंय. So this is the correct solution. 4R/3 is the answer. थोडीशी नेक्स्ट डायग्राम बघूया आता. This is point A, this is point B, and resistances are like this. Here there is a first, then there is a here, next here, next resistance here, next resistance is here, next resistance is here. हे असे रेजिस्टन्सेस अप टू इन्फिनिटी पर्यंत जोडलेले आहेत. तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचा आहे. ऑल रेजिस्टन्सेस आर, हे रेजिस्टन्स आर 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 आहेत वरचे,
आणि हे जे रेझिस्टन्स आहे ते 2R 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 आहेत. आता ही इनफायनाईट सिरीज आहे, इनफायनाईट लॅडर आहे असं म्हणू शकतो. लॅडर याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचा आहे बिटवीन ए अँड बी. ओके, आता हे कसं फाइंड आउट करता येईल, कारण असे दुसरे लॅडर देखील एक तुम्हाला मी देणार आहे. आता या लॅडर मध्ये एक रिपीटिंग इलेमेंट असणार आहे, म्हणजे तो इलेमेंट परत 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 रिपीट होतोय. आणि तो रिपीटिंग इलेमेंट म्हणजे काय असणार आहे, एवढा. दिस इज द स्मॉलेस्ट रिपीटिंग इलेमेंट. ठीक आहे. आता हा इलेमेंट काढून जरी टाकला तरी काय होणार आहे, पूर्वीप्रमाणेच अरेंजमेंट येणार. फर्स्ट एलिमेंट काढून टाकला तर परत काय होणार आहे, इथं पॉईंट ए दिला, इथं पॉईंट बी दिला, तर पहिल्याप्रमाणेच डायग्राम होणार ना, कारण ती इनफायनाईट लॅडर आहे. ओके, सो दिस इज द स्मॉलेस्ट एलिमेंट. आता इनफायनाईट लॅडर मधला हा जो स्मॉलेस्ट एलिमेंट आहे, एक एलिमेंट काढून टाकला तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स चेंज होणार नाही, कारण पुन्हा एकदा पॉईंट ए काय येऊ शकतो, इथे येऊ शकतो, बी पॉईंट जो आहे तो इथे येऊ शकतो. आता इथून पुढे जरी बघितलं तर पुन्हा आहे तशीच अरेंजमेंट येणार. ते अरेंजमेंट चेंज होते का, नाही. तर पुन्हा एकदा सांगतोय काय करायचं आहे. इनफायनाईट लॅडर जर दिलेली असेल तर त्याच्यामध्ये जनरली रिपीटिंग एलिमेंट्स असतात. तर स्मॉलेस्ट रिपीटिंग एलिमेंट काढायचं त्याच्यामधला. तर स्मॉलेस्ट रिपीटिंग एलिमेंट म्हणजे काय येणार बघा. सो वन्स अगेन दिस इज पॉइंट ए. ओके, हे बघा, दिस इज पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी. स्मॉलेस्ट रिपीटिंग एलिमेंट असा आहे. ठीक आहे, इथं आर आहे, इथं 2R आहे. आता हा एक पहिला रिपीटिंग एलिमेंट जरी काढून टाकला तरी पुन्हा एकदा लॅडर आहे तशीच राहणार आहे. ओके, आता या संपूर्ण इनफायनाईट लॅडरचा रेझिस्टन्स, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स इज सपोज एक्स असेल. इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स इज सपोज काय आहे, एक्स आहे. तर बाकीच्या राहिलेल्या संपूर्ण लॅडरचा रेझिस्टन्स मी इथे लिहितो, तो एक्स आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, आणि ए आणि बी मधला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती यायला पाहिजे, एक्सच यायला पाहिजे. एक इलेमेंट काढून टाकला तर बाकीच्या सगळ्या लॅडरचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काय होणार आहे, तेवढंच राहणार ना. ही गोष्ट लक्षात आली का बघा. म्हणजे या लॅडर, इनफायनाईट लॅडरचं कन्व्हर्जन मी छोट्याशा सर्किट डायग्राम मध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारा. हे बघा, रिपीट करतो मी. सर्किट डायग्राम अशी तर आहे, सगळ्यांना मान्य आहे. सर्किट डायग्राम इज लाईक दिस. ठीक आहे. आता या सगळ्या सर्किट म्हणजे याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स सपोज किती आहे, एक्स आहे असं मी अज्युम करतो. ओके, जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे.
ठीक आहे. इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स इज एक्स. आता काय करणार आहे मी, याच्यातला फर्स्ट रिपीटिंग एलिमेंट जो आहे तो फक्त मी सेपरेट करतो. फर्स्ट रिपीटिंग एलिमेंट असा येणार. ठीक आहे, फर्स्ट रिपीटिंग एलिमेंट. आणि हा फर्स्ट रिपीटिंग एलिमेंट सेपरेट केला तर पुढं काय राहणार आहे, हे असं राहणार आहे. अप टू इन्फिनिटी. मला सांगा, वरच्या सगळ्याचा एक्स असेल तर एवढ्या पार्टचा किती येणार आहे? एवढ्या पार्टचा एक्सच येणार ना, कारण एक रिपीटिंग एलिमेंट काढून टाकला तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स मध्ये काय फरक पडत नाही. ओके. आणि हा काय आहे? पहिला रिपीटिंग एलिमेंट, फर्स्ट रिपीटिंग एलिमेंट. ठीक आहे, फर्स्ट रिपीटिंग एलिमेंट काढून टाकला आणि पुढचा आहे तो पार्ट परत बघितला तर परत तो पूर्वीप्रमाणेच तुम्हाला वाटणार आहे. ओके. मग संपूर्ण कॉम्बिनेशनचा एक्स असेल तर हा जो पार्ट आहे त्याचा देखील काय असणार आहे? याचा एक्सच असणार ना. आणि त्याच्यामुळे काय होणार, आता हा एक्स जो आहे या सगळ्याचा एक्स म्हणजे एक इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स मी याला परत इथं जोडला तर पुन्हा ती लॅडर तयार झाली. ओके. आणि अक्रॉस ए आणि बी म्हणजे पुन्हा संपूर्ण लॅडरचा किती यायला पाहिजे? एक्सच यायला पाहिजे. म्हणजे ही अशी सिम्प्लिफाईड डायग्राम येणार आहे. एक रिपीटिंग एलिमेंट R2R, बाकीच्या राहिलेल्या सगळ्याचा एक्स, आणि तो रिपीटिंग एलिमेंट परत ऍड केला तरी परत एक्सच यायला पाहिजे ना. एक रिपीटिंग एलिमेंट काढून टाकला तरी इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स एक्सच राहणार, कारण ती इनफायनाईट सिरीज आहे. इनफायनाईट सिरीज असल्यामुळे हा प्रॉब्लेम होणार आहे. लक्षात. हे बघा, संपूर्ण सिरीजचा रेझिस्टन्स किती येणार आहे? इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स एक्स. एक रिपीटिंग एलिमेंट काढून टाकला तरी एक्सच राहणार. ठीक आहे. मग तो रिपीटिंग एलिमेंट R2R आहे आणि त्याला परत काय जोडलं? बाकीच्या सगळ्या राहिलेल्याचा एक्स जोडला तर ही या पद्धतीची डायग्राम होणार आहे. डायग्राम विल बी लाईक दिस. आता हे मी सॉल्व्ह करणार आहे. आता सोल्युशन कसं होणार बघा. 2R आणि एक्स पॅरल मध्ये आहेत, म्हणजे त्या दोघांचा किती येणार? या दोघांचा 2R आणि एक्स पॅरल मध्ये आहेत, या दोघांचा इक्विव्हॅलंट येणार आहे दॅट इज 2RX डिवायडेड बाय 2R प्लस एक्स येणार. हे एवढ्याचा 2RX पॅरल मध्ये असल्यामुळे 2RX अपॉन 2R प्लस एक्स. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे R ला सिरीज मध्ये, म्हणजे आता या तिघांचा मिळून किती येणार बघा? दॅट इज R प्लस 2RX अपॉन 2R प्लस एक्स. आणि हा मिळून परत किती व्हायला पाहिजे? एक्सच व्हायला पाहिजे. दॅट इज इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन ए अँड बी. हा फॉर्म्युला जो आहे तो समजायला तुम्हाला थोडासा वेळ लागणार. ठीक आहे. मग आता हे सॉल्व्ह करावं लागेल आणि एक्सची व्हॅल्यू काढावं लागणार. सो एक्स इज इक्वल टू, हे अगोदर डिनॉमिनेटर सेम करूया. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 2R प्लस एक्स हा डिनॉमिनेटर येणार आणि न्यूमरेटर येणार आहे R ने याला मल्टिप्लाय करायला पाहिजे 2R स्क्वेअर प्लस RX प्लस 2RX. ओके. सो x इंटू 2R प्लस एक्स, ते LHS ला घेतलेलं आहे, इज इक्वल टू 2R स्क्वेअर प्लस 3RX. ओके. एक्स ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 2RX प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2R स्क्वेअर प्लस 3RX. ठीक आहे. तर सगळ्या टर्म LHS ला आणूया, म्हणजे एक्स स्क्वेअर, कारण जे अननोन का आहे? एक्स आहे, आपल्याला एक्स अननोन काढायचा आहे. एक्स स्क्वेअर, आता 3RX इकडे आलं तर 2RX मायनस 3RX म्हणजे मायनस RX राहणार, मायनस 2R स्क्वेअर राहणार आहे, इज इक्वल